हे देर, आज आपण बनवूया चायनीज स्टाईलचे हाका नूडल्स. ओके, हे वाले. लेट्स गो. सगळ्यात आधी आपण टोपामध्ये पाणी घेऊया. त्याच्यामध्ये ॲड करूया ऑइल आणि सॉल्ट, जे की मी ॲड करतेच नाही, मी आपल्या नॉर्मल मॅगीमध्ये पण ॲड करते. आणि आता हे टाकूयात हाका नूडल्स, जे की चांगल्या प्रकारे आपण 5 ते 7 मिनटं त्यांना बॉईल करूया. ओके, मस्त बॉईल झाले पाहिजेत, असं कुठून कच्चे बिच्चे नाही राहिले पाहिजे. लेट्स बॉईल. ओके, लेट्स गो. तोपर्यंत आपण कापत स्प्रिंग ऑनियन आणि कॅप्सिकम, सगळ्या गोष्टी आपण चॉप करून घेऊया. जोपर्यंत नूडल्स आपले बॉईल होत आहेत तोपर्यंत आपण करूयात सगळं. मध्ये मध्ये चेक पण करत राहूया की नूडल्स कुठे कच्चे राहिलेत नाही राहिलेत. ओके, तर मग हे अशा प्रकारे सगळं रेडी आहे आपलं. मग आता आपण घेऊया पॅन. त्याच्यामध्ये आपण टाकूया 2 चमचे ऑइल, जे की मी हळूहळू करून टाकते. ना तर तुम्हाला असं वाटेल की मी असं नुसतं टाकते, तर नाही. जरा नॉर्मली गरम होऊ द्या. असं पण गरम होते, पण मी कॅप्सिकम कापायला विसरलेली, जे की आता मी कापलेत, सगळं रेडी आहे. तर आता आपण ॲड करूयात कांदा. जर असं तेल गरम झाल्यावरती, ॲक्च्युली जामच गरम झालं आहे, बट लेट्स बिगिन विथ इट. तर आता आपण ते चांगलं स्टर करून घेऊया. मग टाकूया आपण कॅप्सिकम. ओके, शिमला मिर्च टाकूया. मग टाकूया आपण मिरच्या, ज्या की मी फक्त 2च टाकते, जास्त ना टाकते. आणि वरतून थोडासा स्प्रिंग ऑनियन टाकलं आहे मी, जे की चांगल्या प्रकारे शिजतं. आता त्याला शिजू द्या. तोपर्यंत आपण टाकूयात जिंजर गार्लिक पेस्ट, जे की मी हाताने बनवली नाही आहे, कष्ट नाहीत तेवढे माझ्यात, म्हणून मी पॅकेटच आणलेला. तर आता आपण ते चांगल्या प्रकारे मिक्स करून आता आपण टाकूया सॉसेस, ज्याच्यातला हा आहे सोया सॉस, जो की मी फक्त 1च चमचा टाकला आहे. मग आपण टाकूया चिली विनेगर. मग आपण टाकूया रेड चिली सॉस. मग त्यानंतर आपण टाकूयात ग्रीन चिली सॉस. असं सगळं प्रॉपरली टाकून स्टर करूया आपण. ओके, तो सॉस हर एक ते आपण जे टाकले ऑनियन, कॅप्सिकम, चिली, ते सगळं त्याच्यामध्ये असू द्या. मग नंतर आपण टाकूया नूडल्स वरतून, जे की आपण बॉईल केले होते. प्रॉपरली टाकूया. आणि सगळं आपण असं मिक्स करूयात की एक पण नूडल्स असा व्हाईट नाही दिसला पाहिजेत. तो जो मसाला आपण केला आहे तो प्रॉपर लागला पाहिजे. मग टाकूया आपण 1.5 चमचा मीठ, जास्त पण नाही, कारण की ऑलरेडी ते जे सॉसेस असतात त्याच्यामध्ये सॉल्ट असतो, तर मग आपण जास्त नको टाकूयात. मग आपण वरतून जरासा तेल टाकलं आहे, कारण की मला ते जरासे असे सुखे वाटत होते. मग आता आपण जरासा टेस्ट करून बघू की मीठ कसं आहे तर सही. ओके, मग आता आपण रेडी झाल्या प्रकारे आपण टाकूया वरतून स्प्रिंग ऑनियन्स. ओके, मग आता अशा प्रकारे हे रेडी झालेलं आहे. मग आता आपण ट्राय करूया, टेस्ट करूया, जे की फॅब्युलसच लागतं आहे. मला तर खूप आवडलं, मम्मीला पण आवडलं. तुम्ही पण